तर मग ती केल्यावर म्हणायला लागली की त्या दिवशी खूप छान अनुभव आला तिला. मॅडमांनी सगळ्यांना स्टेजवर बोलवलं होतं आणि स्टेजवर बोलवल्यावर तिला सेपरेट घेतलं आणि तिला सांगितलं, मी माझ्याकडे ही मुलगी 3 वर्ष येते आणि ह्या मुलीनं आजपर्यंत मला रिस्पॉन्स दिला तो एकदम अप्रतिम दिला आणि तिचं इतकं कौतुक केलं. ह्या जवळजवळ 100 मुली होत्या त्यांच्या ह्याच्यामध्ये तिचे खूप कौतुक केलं. आणि लगेचच तिनं मला सांगितलं की मम्मी बघ मला असा अनुभव आला आणि सरांचा मी म्हणजे त्यांच्याकडून मी क्लास केला आणि मला लगेचच हा अनुभव आला. म्हणजे खूप मॅडम खूप छान मेकअप आर्टिस्टने इतकं छान कौतुक केलं त्या. खूप म्हणजे खूपच ते पण खुश झाले. गुड. तेच आहे, म्हणजे आपण जे देतोय तेच आपल्याला परत येते, ही गोष्ट इथं फिक्स करायची. त्यामुळं आपल्याला जे मिळत नाहीये किंवा आपल्याला जे पाहिजे ते येत नाहीये ह्याचा अर्थ इथं कुठंतरी त्या गोष्टीबद्दल तुमच्या आतमध्ये निगेटिव्ह बसलेलं आहे. एखाद्या रिलेशनशिपबद्दल तुमच्याकडनं नाही जात आहे चांगलं, ह्याचा अर्थ हा आहे की ते रिलेशनशिपकडनं चांगलं येणार नाही. म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचं आहे आपण. जे काही त्याच्यामध्ये आतमध्ये बसलेलं आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते 2 टेक्निक मी तुम्हाला सांगितले, ते आठवड्यातनं एकदा तरी करायचीच, कंपल्सरी करायची न चुकता. तिथं कारण द्यायचं नाही, मला वेळ नव्हता, मला हे झालं, मला ते झालं. नाही, तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचं आहे, चांगलं करायचं आहे, आतमधलं हे निघून जावं असं तुमची इच्छा असेल तर आधी ते करायचं म्हणजे करायचं. आणि इथं आपण सगळ्यांना माहिती आहे आता की आपण सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करतोय किंवा आपण बोलायचं आहे की आपल्याला अफर्मेशन बोलायचे आहेत, आपल्याला वरदान बोलायची. हे 2 टेक्निक आहेत आपल्या आतमध्ये पॉझिटिव्हिटी टाकण्याचे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट ही आहे की मी ते सकाळी तुम्हाला आपण जे काही मॉर्निंग म्हणतो तर मॉर्निंगसाठी जितके चांगले वर्ड्स तुम्हाला मिळतील तितके चांगले वर्ड्स बोलण्याचा प्रयत्न करायचा. मी तुम्हाला ते वर्ड्स आज पाठवेन. इतके चांगले वर्ड्स आहेत पण आपण इथं कधी विचारच करत नाही का गोष्टीचा, त्यामुळे आपल्याला ते दिसतच नाहीत. आणि हे जेव्हा आपण गुड मॉर्निंग अनिसा किंवा गुड मॉर्निंग, ते आपल्या दिवसाबद्दल तर चांगलं म्हणायचंच आहे आपण आणि आपल्या स्वतःबद्दल सुद्धा म्हणायचं. आता ठीक आहे, तुमच्या नावापुढे जे काही आता म्हणजे काय म्हणतात रॅम टाईप किंवा सेम अक्षराने सुरू होणार असं एखादा तुमच्या नावाचा तुम्ही एक चांगला शब्द यूज करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी सांगे अनिसा, अनिसा ऑसम, अनिसा अमेझिंग, अनिसा ॲडोरेबल, जे काही हे जे शब्द आहेत ते कसं ते राईम म्हणजे तुम्ही पटकन ते तुमच्या लक्षात येतात, लक्षात राहतात. हे शब्द चांगले लक्षात राहण्यासाठी मी सांगते तुम्हाला. ह्या पद्धतीने जर तुम्ही आठवले तर तुम्हाला ते लक्षात राहू शकतात. तर सकाळी कमीत कमी 5 किंवा 10 शब्द चांगले आठवायचे आहेत. आता सुप्रिया मॅम सोबत म्हणलं येस म्हटलं आपण, तर येससाठी काय म्हणू शकतो आपण, सुपर म्हणू शकतो. म्हणजे अजून बाकीचं जे आहे ते स वरून जे सुरू होतं ते म्हणू शकतो, सुपर डुपर म्हणू शकतो. जे अजून त्याच्यात चांगलं जे आहे आपल्याला म्हणायचं आहे ते आपण म्हणू शकतो. तर याच्यातले 5 किंवा 10 शब्द तुम्हाला शोधायचे आहेत या आठवड्यामध्ये. म्हणजे आपलं नाव ज्या अक्षराने सुरू होतं त्या अक्षराचे पॉझिटिव्ह वर्ड्स शोधायचे आहेत. कळलं? बघा तुम्हाला आता आठवतंय का, तुमच्या नावापुढचं तुम्ही एक शब्द मला चॅटमध्ये लिहून पाठवा. आठवतंय का बघा? आठवलं तर चांगलंच आहे, नाहीतरी
2-3 दिवसामध्ये हे काम करायचं आहे. मॉर्निंगला पण उठल्याबरोबर अमेझिंग मॉर्निंग, ऑसम मॉर्निंग म्हणायचंच आहे. आज माझा दिवस खूप छान गेलेला आहे. आज मी जे केलेलं आहे ते बेस्ट केलेलं आहे. नाही, हे तर ठीक आहे, हे तर आपण नॉर्मल बोलतोय. पण तुमचं नाव जे आणि सुरू होतंय कौसर, केचं शब्द ओळखायचा आहे. म्हणजे के साठी काय म्हणू शकतो आपण? कौतुक म्हणू शकतो. हे या पद्धतीचे 5 किंवा 10 शब्द शोधायचे. कौसर, कौतुक. म्हणजे जे आता तुम्ही ते इंग्लिशमध्ये शोधा. इंग्लिशमध्ये नाही सापडले तुम्हाला तर क्लिअर मराठीत शोधा, हिंदीत शोधा. पण तुमचं नाव ज्या अक्षराने सुरू होतंय त्या अक्षराचा शब्द सुरुवात पाहिजे. हां, गुड. दिलखुश धानू, गुड. या पद्धतीने बरोबर धनश्री मॅडमने लिहिलं तसं. तुमच्या नावाच्या अक्षराने सुरू होणारे शब्द पाहिजेत. आलं लक्षात? कारण ते काय होणार आहेत, ते काय पाहिजे की असे जे शब्द असतात. हां, गुड. मनमिळावू मिनल, येस, बेस्ट. जमलं, सगळ्यांना जमलं, गुड. ह्या पद्धतीने पाहिजे. मनमिळावू मिनल म्हणा किंवा मिनल मनमिळावू आहे, हे पण तुम्ही वाक्य, हे अफर्मेशन तुम्ही त्या पद्धतीने तयार करू शकता. जेव्हा ते आधी तुम्ही लावलंय ते पण बरोबर आहे, तसंही चालेल. मनमिळावू मिनल, मनमोकळी मिनल, मनपसंत मिनल, हे या पद्धतीने हे 10 शब्द आज स्वतःच्या नावाचे शोधायचे आहेत. ओके, का शोधायचे आहेत? कारण हे आपल्याला लक्षात राहणार आहेत. आणि हे जे पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत, हे वर्ड इतके तुमच्या लक्षात राहतील की ते तुम्ही आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तर ते आता तुम्ही 10 करा, पुढच्या आठवड्यात 10 करा. बघा तुम्ही किती करू शकता. जास्तीत जास्त 50-100. एकदा का ते चांगले तुम्हाला सापडले की तुम्हाला ते कुठं यूज करायचं ते गरजच नाही करणार. कारण याच्यात एकदा तुम्ही ते टाकले की ते आपोआप तेच यूज करणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला छोट्याने सुरुवात करायची आहे. तर आधी तुम्हाला शब्द शोधायचे आहेत. कारण शब्द ही अशी गोष्ट आहे की ती काम करते. शब्दांवर तर सगळी ताकद आहे. इथलं जे शब्द आहेत आतमध्ये बसलेले ते बदलायचे आहेत आपल्याला. आणि ते या पद्धतीने बदलायचे. ही सिम्पल टेक्निक आहे. मला ही एकदम माहीत नाही कशी काय आठवली. मी कुणाचं हे बघितलं नाही किंवा कुणाचं कुठं वाचलं नाही आहे मी हे. मला आठवलं की आपण असं करू शकतो. मी ते फक्त मॉर्निंगसाठी बघत होते. मॉर्निंगला असं असं म्हणायचं. तर का नाही मग मॉर्निंगलाच म्हणायचं. स्वतःच्या नावाला पण म्हणू शकतो आपण तसं. स्वतःसाठी पण म्हणू शकतो. तर स्वतःसाठी म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते म्हणजे तुम्हाला ते स्वतःसाठी ते वर्ड्स जितके तुम्ही आतमध्ये टाकाल. तर आता मिनल मॅमनी लिहिलं की मन मिळावं मिनल. तर ठीक आहे, एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला राग आला किंवा काहीतरी झालं तिथं, तर तुम्हाला पटकन इथं सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या आत बसलेला आहे मन मिळावं मिळावं. मग तुमच्या लगेच लक्षात येईल की आपल्याला असं करायचं नाही आहे, समोरच्याला समजून घ्यायचं आहे. पटकन तुम्ही खाली येणार, डाऊन होणार, शांत होणार. कारण काय? कारण तो जो शब्द आहे ना तो इथं आतमध्ये बसलेला आहे तुमच्या. इथून इथं गेलेला आहे तो, फक्त इथं नाही राहिलेला. आपल्याला जे चांगलं आहे ते इथून इथंपर्यंत घालायचं आहे. जे लॉजिक चालतं ते इथल्या इथून वर काढायचं आहे. इथं जाऊच द्यायचं नाही आहे इथंपर्यंत. जे इथं चालतंय त्याला बाहेर काढायचं आहे. आणि जे चांगलं आहे ते इथून इथंपर्यंत जाऊ द्यायचं आहे.
आणि इथून इथंपर्यंत जाण्याचा प्रवास थोडासा फोर्सफुली असतो. तो इथून जातो, त्यामुळे इथं ते शब्द आले पाहिजेत. इथून आले तरच ते इथं जातं. फक्त इथं असून उपयोग नाही. जेव्हा तुम्ही ते एक्सप्रेस व्हाल, बोलाल, तुमच्या ॲक्शनमधनं ते यायला लागेल, तेव्हा ते इथं जातं. तर दोन्ही होतं.